कोल्हापुरातील महापुराची परिस्थिती सध्या आपण बघत आहोत आणि त्याचबरोबर सगळ्यांना जे लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजे पुणे बेंगलोर हायवेचे। सध्या आपण पुणे बेंगलोर हायवेवरती आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपण सांगली फाट्याच्या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी पुराचे पाणी आहे हे सर्व्हिस रोडला लागलेलं आहे। सध्या तरी अजून पुणे बेंगलोर हायवेवरती पाणी आलेले नाहीये, पण सर्व्हिस रोडला पूर्णपणे पाणी आपल्याला दिसत आहे। पूर्णपणे रोड हा पाण्यामध्ये गेलेला आहे। अजून जर पुढे साधारण 3 ते 4 फूट जर पाणी वाढलं तर पूर्ण रस्त्यावरती महामार्गावरती हे पाणी येऊ शकतं। सध्याही तुम्ही दृश्य बघताय पुणे बेंगलोर हायवेवरती NH4 मध्ये आणि याच ठिकाणी सध्या पुढे हायवेचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे संथ गतीने सुरू आहे। आपण बघू शकता वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने वाहतूक सध्या कराडपर्यंत बघायला मिळते। त्यामुळे कोल्हापूर पासून ते कराडपर्यंत जाण्यासाठी बराचसा वेळ लागत आहे आणि तेच त्यामुळेच बऱ्याच नागरिकांचे हाल देखील या रोडने जाताना होत आहेत। सध्या पुराची जी परिस्थिती आपण बघतोय ती आपण यापुढे देखील अशीच बघत राहूयात। जर परिसरामध्ये बघितलं तर दुकाने हे आजूबाजूची सगळी पाण्यात गेलेली आहेत आणि जे फर्निचर मॉल वगैरे आहेत त्यांच्या दुकानाच्या दारातच पाणी हे आपलं गेलेलं बघायला मिळतंय। पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून या ठिकाणी पुढे जाण्यास मज्जाव केलेला आहे आणि पूर्णपणे हे परिसर पाण्यामध्ये गेलेला आपण बघू शकतोय। सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे कोल्हापुरात बरेचसे कोल्हापूरकर हे पूर परिस्थिती पाहण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्याचबरोबर शाळांना देखील जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देण्यात आल्यामुळेच घरातील लहान मुलांना घेऊन देखील बरेचसे कोल्हापूरकर हे ठिकठिकाणी पूर परिस्थिती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। हे सध्या पूर परिस्थिती बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने सर्व्हिस रोडवरती पाणी आलेलं आहे आणि आजूबाजूची जे काही हॉल आहेत, मंगल कार्यालय आहेत या ठिकाणी पूर्णपणे पाण्यात आहेत। हे आता तुम्ही बघू शकताय हे पाणी महामार्गाच्या अगदी जवळ आलेला आहे। पूर्णपणे सर्व्हिस रोड हा पाण्यामध्ये आहे, पण महामार्गावर अद्याप तरी अजून पाणी आलेलं नसल्यामुळे वाहतूक अशा पद्धतीने सुरू आहे। वाहतुकीला जरी संथपणा असला तरी हे व्यवस्थितरित्या पुणे बेंगलोर महामार्गावरती वाहतूक सुरू आहे। रस्त्याचे काम सुरू असल्यामुळेच ही वाहतुकीचा संथपणा आहे, पण पुराच्या पाण्याचा या ठिकाणी काहीही परिणाम सध्या तरी झालेला नाहीये। अजून साधारण 3 ते 4 फूट पाणी वाढलं तर हे पूर परिस्थिती या ठिकाणी देखील निर्माण होऊन हा महामार्ग बंद होऊ शकतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण आहे इथे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सर्व्हिस रोडला असलेली मंगल कार्यालय असतील किंवा बाजूची दुकाने असतील ती पूर्णपणे पाण्यात आहेत आणि नागरिकांना देखील सतर्कता बाळगण्याचे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। आणि याच पद्धतीचे सध्या हे दृश्य तुम्ही पुणे बेंगलोर महामार्गावर बघत आहात। लोकल 18 साठी मी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।